जो येत्या काही दिवसांपूर्वी 2023ला याच बडगुजर यांच्या विरोधात आवाज यानं उठवला होता. त्याचं असं म्हणणं होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामधला असलेला महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे संबंध त्या सलीम कुत्ता बरोबर आहेत, जो येरवाडा जेलच्या अंडा सेल मध्ये अटक आहे, जो 1993च्या बॉम्बस्फोटामधला आरोपी आहे, दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे. असं कोण बोलत होता? हा 1.5 फुटा बोलत होता 2023ला, जो स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतो, स्वतःला काय हिंदूचा मसीहा समजतो. आणि आज तो सुधाकर बडगुजर त्या भारतीय जनता पार्टीमध्ये वाजत गाजत त्याला स्वागत केलं. तर मला एवढंच म्हणायचं या भारतीय जनता पार्टीला की तुम्ही आजपर्यंत जे हिंदुत्वाच्या नावाखाली जे काय ढोंग करताय, या महाराष्ट्राच्या जनतेला चुत्या बनवताय, येड्यात काढताय, हे तुमचं हे ढोंग या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आता सादर झालेलं आहे. तुम्ही किती नालायक माणसं आहात, या महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही येड्यात काढताय. महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही गृहीत धरले का? सुधाकर बडगुजर जर हा दाऊद इब्राहिमचा माणूस असेल, सलीम कुत्ताचा माणूस असेल, जो 1993च्या मुंबई सिरियल ब्लास्टचा मुख्य आरोपी असलेला दाऊद इब्राहिम, त्याचा हस्तक सलीम कुत्ता, त्याचा हा बडगुजर जर मित्र असेल तर तुम्ही ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्याला प्रवेश कसं काय करून घेतला? हा प्रमुख प्रश्न आम्ही त्या भारतीय जनता पार्टी समोर आज मांडत आहोत. जर तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता तर तुम्ही त्या सलीम कुत्ताच्या मित्राला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कसं काय करून घेतला? मग महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे या नितेश राणेनं की होय आम्ही आतंकवाद्याला आमच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून घेतो आणि त्यांना स्वच्छ करून घेतो. हे जाहीर करा. आज सलीम कुत्ताचा मित्र तुमच्या पक्षात आलेला आहे, उद्या दाऊद इब्राहिम सुद्धा पाकिस्तानातून येऊन तुमच्या पक्षामध्ये भाजपमध्ये सामील होईल, भाजपमध्ये प्रवेश करेल. आणि उद्या जर दाऊद इब्राहिम जर भारतात येऊन प्रवेश केला तर त्यालाही तुम्ही क्लीन चिट द्याल. ही तुमची असली मानसिकता या बीजेपीची.